नेमकी तुम्ही घटना बघितली, काय घडलं आम्हाला पहिल्यांदा सांगा, जे तुम्ही प्राथमिकरित्या तिथं पाहिलं. सर्वसाधारण 8:35 ते 40 मिनिटांनी विमानाने गुजबावे गावाला गिरट्या घातल्या दोन आणि ते उतरायच्या वेळेला डावीकडे कल्लं विमान आणि विमान पडलं. आम्ही लांबून बघितलं तर त्यावेळेला पडल्यानंतर आम्ही गावातली एकदम मोटरसायकलवर जोरात सगळी त्या विमानाच्या दिशेने गेलो. तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात धूर आणि जाळ काही लय मोठा नव्हता आणि विमान पुढच्या बाजूला पेटलेलं होतं. त्याच वेळेला आम्ही गेल्यानंतर मी उजव्या साईडला गेलो आणि एक निळी पॅन्ट असलेला माणूस मला असा एक 3-4 सेकंद दरवाजा अर्धा उघडून दिसलेला वाटलं मला. पण 3-4 सेकंद मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण एक 3-4 सेकंद वाटलं. आणि त्याच वेळेला आमच्या गावातल्या एका माणसाने मला आवाज दिला की सरपंच मागं सरा, मोठा स्फोट होईल. आणि त्याच वेळी मी मागं सरलो आणि मोठा स्फोट झाला आणि विमानाचे सगळे हवेत असे तुकडे उडले. आणि त्यावेळेला मी मग नंतर स्फोट झाल्यानंतर डाव्या बाजूला गेलो. ते एक 20-25 ते 30 फुटावर दादा पडलेले होते, पण दादाला काय आम्ही ओळखलं नव्हतं, कारण हे विमान दादांचं आहे हे आम्हाला गुजबावीतलं कोणाला माहिती नव्हतं. पण त्याच वेळेला किरण दादा गुजर तिथं आले आणि मला म्हणले हे दादांचं विमान आणि हे पडलेले दादा आहेत, आणि ते मोठ्याने रडायला लागले. त्यावेळेला आम्ही इतके घाबरलो की आम्हाला काय कळानच तिथं. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, बारामती.